नमस्कार मित्रांनो, न्यू ब्रोकर बद्दल आपला हा न्यू व्हिडिओ आहे बघा. आपण 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला बोललो होतो आणि 5-6 महिन्यापासून मी ह्याच गोष्टी सांगतो की आपण एक नवीन ब्रोकरवरती रिसर्च करतोय. म्हणजे 2 ब्रोकरवरती आपण रिसर्च करत होतो. त्याच्यातला एक ब्रोकर मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं, ह्या अगोदर आपण एक्सएनएस आणि एक्सएम मध्ये ट्रेडिंग करत होतो. तुम्ही पण तेच करत होता, मी पण तेच करत होतो. एक्सएनएसच्या इंडियामधले रजिस्ट्रेशन बंद झाले. मग रजिस्ट्रेशन पण झालं डायरेक्टली न्यू ब्रोकर इंट्रोड्यूस करू शकत नाही, कारण की रिसर्च करणं खूप महत्वाचं असतं. पब्लिक तुम्ही त्याच्यामध्ये फंड वगैरे टाकता, डिपॉझिट करता, विड्रॉल करता, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी थोडीशी असते. डायरेक्टली कोणताही आपण ब्रोकर इंट्रोड्यूस करू शकत नाही. मग 5-6 महिने रिसर्च केला आहे बघा, आणि 5-6 महिन्याच्या रिसर्च नंतर आपण स्टार ट्रेडर या ब्रोकरवरती आलेलो आहे. 50% डिपॉझिट बोनस ह्याच्यामध्ये पण आहे आणि स्प्रेड थोडासा एक्सएम पेक्षा पण कमी आहे. त्याच्यामुळे मला तर पर्सनली थोडासा बेटर वाटलेला होता. मग ह्या ब्रोकर मध्ये आपण आता कशा प्रकारे डिपॉझिट करायचा आहे, कशा प्रकारे विड्रॉल करायचा आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस, ह्या फुल व्हिडिओ आपण बघणार आहे. पण त्या अगोदर महत्वाची गोष्ट, 5-6 महिन्याचा रिसर्च आहे आपला. मी थोडंसं कॉन्टॅक्ट पण त्यांचे घेतलेले आहेत. म्हणजे कधी डिपॉझिटला प्रॉब्लेम आला, विड्रॉलला प्रॉब्लेम आला, तर आपण थोडेसे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो. तरी पण तुम्ही सगळेजण ह्या गोष्टी ऍट युअर ओन रिस्क करताय, ही गोष्ट लक्षात ठेवा. ट्रेडिंग आणि पैशाच्या सगळ्या गोष्टी ह्या स्वतःच्या जबाबदारीवरती करायच्या असतात. तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती, मी माझ्या जबाबदारीवरती करतोय. ओके, चला तर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस बघूया. तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस नीट बघा, व्हिडिओ अगोदर नीट बघा, समजून घ्या, 2 वेळा बघा. त्यानंतर डिपॉझिटचा व्हिडिओ नीट बघायचा, समजून घ्यायचं. विड्रॉलचा व्हिडिओ नीट बघायचा, समजून घ्यायचं. सगळे व्हिडिओ अगोदर बनवतो मी, स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ फॉलो करायचे आहेत तुम्ही, आणि त्याच्यानंतरच काम वर्किंग चालू करायचं आहे. चला इकडे स्क्रीनवरती येऊ. बघा, रजिस्ट्रेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं, लिंकवरून जायचं आहे. युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरून जा. परत मला म्हणायचं नाही सर अकाउंट तुमच्या अंडर रजिस्टर झालंय की नाही, असं झालं तर झालं, नाही झालं, ठीक आहे. लिंकवरून जा, परफेक्ट नीट प्रोसेस करा. बघा, लिंकवरती क्लिक करतो आणि अकाउंट ओपनिंगची प्रोसेस एवढी इझी मी आतापर्यंत कुठंच बघितली नव्हती. कंट्री सिलेक्ट करायचे, मी माझी इंडिया आहे, इंडिया सिलेक्ट करून घेतो. तुम्ही तुमचे सिलेक्ट करा, इंडिया असेल इंडिया. प्रोव्हिन्स म्हणजे तुमचं राज्य, आपलं राज्य महाराष्ट्र, जय महाराष्ट्र सापडला, ठीक आहे. मी माझा ईमेल आयडी टाकून घेतो. तर बघा, इथं ईमेल आयडी आपण टाकून घेतलेला आहे. आता सेंड कोडवरती क्लिक करा, ठीक आहे. मी सेंड कोडवरती क्लिक करतो. सेंड कोडवरती क्लिक केल्यानंतर बघा, आपल्या मेल आयडी वरती एक कोड गेला असेल. आता तो मेल आयडी वरचा कोड इथं आणून टाकायचा. मी टाकून घेतो. बघा, इथं कोड टाकून घेतलेला आहे. आता खाली पासवर्ड टाकून घ्यायचा. बघा, पासवर्ड कसा टाकायचा तो, एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक @ चिन्ह आणि 5-6 नंबर टाका, ठीक आहे. मी टाकून घेतो पासवर्ड एक. बघा, पासवर्ड इथं टाकून घेतलेला आहे. आय एम नॉट युएस सिटीजन वर क्लिक करा, आय अग्री वरती क्लिक करा, इंडिव्हिज्युअल ठेवायचा आहे आणि क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं, ठीक आहे. आता यांचा माणूस पळायला लागलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं इथं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ठीक आहे. आता काय टाकायचं आहे, नेम वगैरे भरून घ्यायचं. मी माझं नाव टाकतो, तुम्ही तुमचं टाका. बघा, जसं डॉक्युमेंट वरती स्पेलिंग असतात एक्झॅक्टली त्या स्पेलिंग इथं टाकायच्या. जेंडर टाकतो, माझं मेल आहे, तुमचं फिमेल असेल किंवा तिसरं काय असेल तरी पण टाकू शकता. डेट ऑफ बर्थ टाका, ठीक आहे. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेले. इथं मोबाईल नंबर मी माझा टाकून घेतो. बघा, इथं मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे. खाली इंडियन, नॅशनॅलिटी इंडियन हे सगळं आहे असं ठेवायचं आहे. नेम, स्पेलिंग सगळं एक्झॅक्टली बरोबर टाकायचं. तर नेक्स्ट वरती क्लिक करा, ठीक आहे. बघा, नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर रिकमेंडेड मॅरिटर 5 आयस ठेवायचं आहे. स्टँडर्ड एसटीपी वरती हायस्ट ठेवायचं आहे. युएसडी करन्सी सिलेक्ट करायचं आहे. आय रेड वरती क्लिक करायचं आहे. आय हॅव रेड वरती क्लिक केलं आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. बघा, कंप्लीट रेड ओनली अकाउंट ओपन, ठीक आहे. एवढं सगळं आपलं ही प्रोसेस एकदम किरकोळ झालेली आहे. आता महत्वाचं आयडी व्हेरिफिकेशन आहे. आयडी व्हेरिफिकेशन वरती क्लिक करा. एकदम सिंपल प्रोसेस आहे बघा, सगळ्यात सिंपल आतापर्यंत बघितली प्रोसेस 1 शॉट मध्ये होऊन जाते. लेट्स गेट यू स्टार्टेड मध्ये कंटिन्यू वरती क्लिक करा. डाटा प्रायव्हसी इथं क्लिक करा, कंटिन्यू वरती क्लिक करा अगेन. बघा, पहिलं नेम अभिषेक, एक्झॅक्टली डॉक्युमेंटवर नाव पाहिजे, नाही तर रिजेक्ट होतं. डेट ऑफ बर्थ सेम पाहिजे, कंटिन्यू वरती क्लिक करा. इश्युइंग कंट्री इंडिया. आता डॉक्युमेंट टाईप मध्ये पॅन कार्ड घ्या, आयडेंटिटीला पॅन कार्ड घ्या, आधार कार्ड अजिबात घेऊ नका, ठीक आहे. कंटिन्यू करा. फ्रंट साइड म्हणते, मी फ्रंट साइड सिलेक्ट करून घेतो. बघा, फ्रंट साइड, बॅक साइड पॅन कार्डची अपलोड करून घेतलेले. कंटिन्यू वरती क्लिक करा. व्हेरीफाईंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, 1 ते 2 मिनिटांमध्ये व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल बघा, जर तुमचं सगळं परफेक्ट असेल तर. हे बघा, युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड म्हणून आलेलं आहे. यू मे क्लोज दिस पेज, ठीक आहे. आता काय करायचं, कट करा. हे बघा, इथं आपलं हे अकाउंट एक अर्ध व्हेरीफाय झालेलं आहे. आता ते कट केल्यानंतर इथं ह्याच्यावरती या, इथं माणसावरती क्लिक करा. इथं क्लिक केलं की परत अकाउंट वरती या. अकाउंट वरती आला, हे बघा तुमचं अकाउंट इथं तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. ट्रेड, डिपॉझिट आलेलं आहे. आता फुल व्हेरिफिकेशन पण आपल्याला ह्याच्यामध्ये करावं लागणार आहे. आता बघा, आपल्याला ऍड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. ऍड्रेस व्हेरिफिकेशन बघा, लेफ्ट कॉर्नर मध्ये इथं यायचं आहे तुम्हाला. लेफ्ट वरून क्लिक करा, UIDच्या पुढे इथं बाणावरती क्लिक करा. हे क्लिक केलं की व्हेरिफिकेशनला आलोय आपण. बघा, इथं लेवल 1चं आपलं झालेलं आहे. ऍड्रेस व्हेरिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. विड्रॉल त्याशिवाय होत नाही.
ठीक आहे. सबमिट वरती क्लिक करा. मी रिसबमिट करतो. माझं चुकून रिजेक्ट झालं होतं वन टाइम. मी चुकीचे डॉक्युमेंट दिले होते. रिसबमिट वरती क्लिक केलं. आता आपल्या इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे बघा. आयडेंटिटीला पॅन कार्ड केलंय. आता इथं आधार करूया. डॉक्युमेंट मध्ये चूज फ्रॉम युअर डिव्हाइस मध्ये बघा फ्रंट साइड आणि बॅक साइड आपण इथं आधार कार्डचे अपलोड करून घेतलेले आहे. आता कंटिन्यू वरती क्लिक करूया. व्हेरीफाईंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणतं बघा. 1 ते 2 मिनिटाच्या आत व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं. एकदम फास्ट आणि फास्ट प्रोसेस आहे बघा. आता तुम्ही आणि बघा जे डिपॉझिट विड्रॉल आहे त्याचे पण व्हिडिओ मी एक सोबत अपलोड करणार आहे. सगळे व्हिडिओ एकदा नीट बघून घ्या आणि त्याच्यानंतरच सगळ्या प्रोसेस करा म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल. ठीक आहे. आणि फर्स्ट डिपॉझिटला बोनस आहे बघा. सेकंड डिपॉझिटला बोनस नाहीये. फर्स्ट डिपॉझिटला 50% डिपॉझिट बोनस आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि डिपॉझिटचा व्हिडिओ नीट बघून इज्जतमध्ये प्रोसेस करायची. युटीआर वगैरे जे सबमिट करायचं जसं प्रोसेस मध्ये सांगितलंय तसं सगळं फॉलोअप तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं आहे. तर बघा इथं ऍड्रेस व्हेरिफिकेशन पण झाला. एवढी सिंपल प्रोसेस आहे बघा. पहिल्या डिपॉझिटला 50% बोनस आहे आणि दुसऱ्या डिपॉझिटला पण आहे. फक्त 20% बोनस आहे बघा. त्यामुळे पहिलं डिपॉझिट थोडंसं विचार करून करा. 50% डिपॉझिट बोनस आहे. ठीक आहे. आता बॅक येऊया आपण. आपलं अकाउंट एकदम रेडी झालेलं आहे. आता अकाउंट रेडी झाल्यानंतर मला तुम्ही काय डिटेल पाठवाय तुम्हाला सांगतो मी. इथं या होम पेज वरती आला तुम्ही हे तुम्हाला सगळं इथं बघायला भेटेल. करन्सी आपण इथं एमटी फाईलला कसं अटॅच करता ते सगळे व्हिडिओ मी बनवतो म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल. इथं या तुम्ही बाणावरती क्लिक करा. हे अकाउंट ओपनिंग हे सगळं झालंय का चेक करून घ्या. त्याच्यानंतर अकाउंट मध्ये या. अकाउंट मध्ये आला की बघा इथं तुमचा MT5 चा आयडी तुम्हाला बघायला भेटेल. हा MT5 चा आयडी तुम्ही मला पाठवायचा आहे. ठीक आहे. MT5 चा आयडी सगळ्यांना पाठवून घ्यायचा. पासवर्ड पाठवायची काही गरज नाही आणि कोणाला देत जाऊ नका. मला नाही कोणालाच पासवर्ड द्यायचा नसतो. इथं बघा ह्याच्या सेटिंग मध्ये येऊ शकता तुम्ही. चेंज लेव्हरेज आहे. इथं लेव्हरेज जर बघायला गेला तर तुम्ही डिझायर्ड लेव्हरेज जे आहे ते 1:1000 पर्यंत ठेवू शकता. 1:1000 लेव्हरेज सिलेक्ट करून तुम्ही माझ्या तर हिशोबाने लेव्हरेजचा काय मॅटर करत नाही. आपण लॉट साईज ही एकदम छोटी मारायची असते. लेव्हरेज हे जर तुम्हाला लॉट साईज मोठी वापरायची असेल छोट्या अकाउंटवरती तर काम येतं. ठीक आहे. चेंज लेव्हरेज वरती क्लिक केलं की लेव्हरेज पण तुमचं इथं हे थोडं लगेच चेंज होऊन जातं बघा. इथं चेंज झालेलं आहे. परत सेटिंग मध्ये या. चेंज पासवर्ड करता येतोय तुम्हाला. रिमूव्ह क्रेडिट म्हणजे बोनस. ठीक आहे. डिपॉझिट केल्यानंतर जो बोनस होतो त्याला म्हणायचं क्रेडिट. तो क्रेडिट मध्ये तुम्हाला दिसून जाईल. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण डिपॉझिटचा करणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले. अकाउंट रजिस्टर करा. हा MT5 आयडी मला टेलिग्राम वरती पाठवा. ठीक आहे. टेलिग्राम आयडी पण माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याच्यावरती तुम्ही हा MT5 आयडी पाठवायचा आहे. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.